नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य, रेल्वे आणि कारागृह भरती 2025 साठी अतिशय महत्त्वाचे तसेच इतर ज्या काही सरळ सेवा आहेत बघा, त्यासाठी लागणारे महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। याचा पाठ असणार आहे 228 चा। या पाठमध्ये आपण 20 ते 22 फेब्रुवारी 2025 या दिवसातील महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। मित्रांनो, हे जे काही प्रश्न आहेत बघा, तर त्याचा जर तुम्हाला पीडीएफ हवा असेल तर तो पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवर बघा, लक्ष सरकारी नोकरी हे टेलिग्रामवर आपले चॅनल आहे, त्या ठिकाणी अपलोड करत असतो। त्या ठिकाणी बघा ते तुम्ही मिळवू शकता। त्या ठिकाणी आपल्याला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे आणि यूट्यूबला देखील आपल्याला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, लाईक देखील करायचा आहे। पहिला प्रश्न पाहूया, महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो। पहिला प्रश्न काय आहे तर महाराष्ट्रातील कोणत्या गावाला गुलाबाचे गाव म्हणून बघा ओळख मिळालेली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड, पारगाव। आता पारगाव हे कोणत्या जिल्ह्यातील गाव आहे तर बघा सातारा। महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पारगाव हे गाव असून गुलाबाचे गाव म्हणून बघा त्या गावाला ओळख मिळालेली आहे। तसेच सातारा जिल्ह्यातील जे काही मण्याची वाडी आहे बघा, मण्याची वाडी, तर हे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम आहे बघा। दोन्ही महत्त्वाचे प्रश्न आहेत। महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम कोणते तर मण्याची वाडी हे देखील सातारा जिल्ह्यातील आहे। आणि नुकतंच बघा सातारा जिल्ह्यातील पारगाव जे आहे बघा, तर त्याला त्या जिल्ह्यातील जे काही पारगाव आहे बघा, सातारा जिल्ह्यातील पारगाव, तर याला गुलाबाचे गाव म्हणून बघा नुकतंच ओळख मिळालेली आहे। महत्त्वाचे प्रश्न दोन्ही इथे आपण कव्हर केलेले आहेत। दुसरा प्रश्न काय आहे, FBI या अमेरिकेच्या तपास यंत्रणेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं योग्य उत्तर बघा पर्याय क, काश पटेल। आता काश पटेल जे आहेत बघा, तर ते भारतीय वंशाचे आहेत, जे अमेरिकेमध्ये बघा रहिवासी आहेत बघा, अमेरिकेत राहतात ते, आणि त्यांचे बघा त्यांची FBI अमेरिकेच्या तपास यंत्रणेच्या संचालकपदी नियुक्ती केलेली। आता कोणी केलेली आहे तर अमेरिकेचे 47 जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत बघा, डोनाल्ड ट्रम्प यांनी बघा त्यांची नियुक्ती केलेली आहे। भारतीय वंशाचे आहेत काश पटेल। पुढचा तिसरा प्रश्न आहे, ODI क्रिकेटमध्ये 14,000 धावा करणारा विराट कोहली कितवा फलंदाज बनलेला आहे? आता हा बघा प्रश्न कन्फ्युजन असणारा प्रश्न आहे, कसं ते मी तुम्हाला सांगतो। तर ODI क्रिकेट जे काही ODI म्हणजे काय तर एकदिवसीय क्रिकेट, या एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14,000 धावा करणारा विराट कोहली कितवा फलंदाज बनलेला असा प्रश्न आहे। इथे दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात, कितवा बनलेला आहे आणि सर्वात जलद 14,000 धावा करणारा विराट कोहली कितवा फलंदाज आहे, असे दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात। हे दोन्ही प्रश्न इथे आपण कव्हर करणार आहोत। नीट लक्षपूर्वक काळजीपूर्वक प्रश्न आपण हा लक्ष देऊन बघा समजून घ्यायचा आहे। प्रश्न काय आहे तर 14,000 धावा करणारा, आता 14,000 धावा करणारा कितवा फलंदाज बनलेला आहे तर पर्याय क, तिसरा। या प्रश्नाचं हे योग्य उत्तर असून सर्वात जलद विचारलं, सर्वात जलद, तर सर्वात जलद 14,000 धावा करणारा पहिला खेळाडू असणार आहे, पहिला। नीट समजून घ्यायचं आहे, सर्वात जलद 14,000 धावा करणारा पहिला आणि 14,000 धावा करणारा कितवा फलंदाज असणार आहे तर तिसरा असणार आहे। आता आतापर्यंत 14,000 धावा ज्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये केलेल्या आहेत त्यांची जी काही दोन आहेत बघा विराट कोहली यांच्या अगोदर, त्यांची नावे सांगतो। एक आहे क्रिकेटचा देव, ज्याला आपण क्रिकेटचा देव म्हणतो बघा, असा सचिन तेंडुलकर हा बघा 14,000 धावा करणारा पहिला खेळाडू आहे। त्यानंतर दुसरा आहे कुमार संगकारा, हा श्रीलंकेचा खेळाडू आहे। आणि त्यानंतर आता तिसरा बनलेला आहे विराट कोहली। जर सर्वात जलद प्रश्न विचारला तर पहिला आणि 14,000 धावा करणारा विचारला तर तिसरा असणार आहे। आता विराट कोहलीबद्दल थोडीशी एक्स्ट्रा माहिती पाहूया, जे काही रेकॉर्ड्स त्यांच्या नावावर आहेत बघा, तर ते आपण इथे कव्हर करून घेऊया। त्या अगोदर त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया, पुरस्कार वगैरे, तर ती आपण इथे माहिती कव्हर करून घेऊया। अगोदर पुरस्कार पाहूया, त्यानंतर महत्त्वाचे रेकॉर्ड्स पाहूया। अर्जुन पुरस्कार त्यांना मिळाला होता 2013 साली, पद्मश्री पुरस्कार मिळाला होता 2017 साली, त्यानंतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला होता 2018 साली। आता महत्त्वाचे रेकॉर्ड्स पाहूया। सर्वाधिक एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक किती शतके त्यांच्या नावावर आहेत तर 51 शतक त्यांनी पाकिस्तान विरुद्ध बघा काल बनवले आहे। किती तर 51। आतापर्यंत एवढे शतक कोणी बनवलेले नाहीत। दुसऱ्या क्रमांकावर आहे 49 शतक मारत सचिन तेंडुलकर हे दुसऱ्या क्रमांकावर असून
सर्वाधिक 51 शतक हे विराट कोहली यांच्या नावावर आहेत. जर पूर्ण कारकिर्दीतील शतक पाहिले आपण तर 82 शतक त्यांच्या नावावर आहेत. किती तर 82. 100 पूर्ण होण्यासाठी फक्त 18 शतके त्यांची बाकी आहेत. त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध एशिया कप, वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी या तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला तर विराट कोहली. त्यानंतर ICC स्पर्धेमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक 6 वेळा सामनावीर पुरस्कार त्याने जिंकलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचा रेकॉर्ड एक सांगतो, एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 157 झेल घेणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे विराट कोहली. त्यानंतर IPL मध्ये सर्वाधिक किती शतके त्याच्या नावावर आहेत तर बघा 8. IPL मध्ये सर्वाधिक 8 शतके ही विराट कोहली याच्या नावावर आहेत. मित्रांनो, ही जी काही महत्त्वाची माहिती सांगितली तर ती आपण बघा टेलिग्राम या चॅनलवर अपलोड केलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पुढचा 4था प्रश्न आहे. इथे जो प्रश्न विचारला त्यावर रोहित शर्माचा देखील आपण इथे प्रश्न कव्हर करून घ्या. तर सर्वात जलद 9000 धावा करणारा, एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 9000 धावा करणारा पहिला खेळाडू कोण ठरलेला तर रोहित शर्मा, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा 4था प्रश्न आहे, कोणता दिवस शिवचातुर्य दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे तर पर्याय ब 17 ऑगस्ट. 17 ऑगस्ट हा बघा छत्रपती शिवरायांचा आग्र्यावरून भरारीचा दिवस असून तो दिवस बघा आता 17 ऑगस्ट हा शिवचातुर्य दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी बघा याची घोषणा केलेली आहे. पुढचा 5वा प्रश्न आहे, पहिले अखिल भारतीय ट्रान्सजेंडर संमेलन 2025 हे कोठे आयोजित करण्यात आलेले आहे तर पर्याय ड अजमेर या ठिकाणी. राजस्थानमधील ते शहर आहे बघा अजमेर या ठिकाणी पहिले अखिल भारतीय ट्रान्सजेंडर संमेलन 2025 हे आयोजित करण्यात आलेले आहे. पुढचा 6वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य केळी उत्पादनात देशात कितव्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र राज्य हे केळी उत्पादनामध्ये देशात 2ऱ्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकावर आंध्र प्रदेश हे राज्य आहे. आता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक केळी उत्पादन हे कोणत्या ठिकाणी होते तर बघा जळगाव या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक केळीचे उत्पादन होते. जळगाव हा जिल्हा बघा केळीसाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी सर्वाधिक उत्पादन होते केळीचे. त्यानंतर वसई हे देखील केळीसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा 7वा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता याचं उत्तर सांगण्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पहिले प्रधान सचिव कोण आहे तर पीके मिश्रा हे पहिले प्रधान सचिव असून यांच्यासोबत आता पर्याय अ शक्तिकांत दास हे दुसरे प्रधान सचिव म्हणून बघा काम पाहणार आहेत. आता शक्तिकांत दास हे कोण आहेत तर RBIचे माजी 25वे गव्हर्नर होते बघा. कितवे तर 25वे माजी गव्हर्नर होते RBIचे. ते निवृत्त होऊन 26वे RBIचे गव्हर्नर कोण बनले तर संजय मल्होत्रा हे RBIचे 26वे गव्हर्नर बनलेले आहेत. आणि हे 25वे शक्तिकांत दास जे RBIचे गव्हर्नर होते बघा तर ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणजेच पीके मिश्रा यांच्यासोबत आता ते काम पाहणार आहेत. एक आहेत पीके मिश्रा आणि दुसरे आता बनलेले आहेत शक्तिकांत दास. नीट लक्षात ठेवायचं आहे. पुढचा 8वा प्रश्न आहे, भारताच्या पंकज अडवाणीने कितवे आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे तर पर्याय क 14वे. जे काही पंकज अडवाणी आहेत बघा दोहा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली जी काही आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धा आहे बघा तर याचे विजेतेपद पंकज अडवाणीने पटकावले असून त्याचे हे 14वे विजेतेपद असणार आहे. पुढचा 9वा प्रश्न आहे, BBC स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2024 ही कोण ठरलेली आहे तर पर्याय क मनू भाकर ही बघा BBC स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2024 ही ठरलेली आहे. मनू भाकर हिने बघा पॅरिस ऑलिम्पिक या ठिकाणी ज्या ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या बघा पॅरिस या ठिकाणी तर त्यामध्ये कांस्य पदक मिळवत भारताचे खाते ओपन केले होते. भारताचे खाते कोणी ओपन केले होते पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तर मनू भाकर हिने ओपन केले होते. त्याने बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य पदक मिळवले होते आणि भारताचे खाते ओपन केले होते पॅरिस ऑलिम्पिकमध्ये. तसेच बघा 2024चा जो काही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे तर तो कोणास प्रदान करण्यात आला होता तर मनू भाकर यांनाच प्रदान करण्यात आला होता. मनू भाकर या नेमबाजी कशाशी तर नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत. हरियाणा झज्जर जिल्ह्यातील त्या रहिवासी आहेत.
त्यानंतर स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर 2025 कोण ठरलेले आहेत, तर मनू भाकर ह्याच ठरलेले आहेत बघा, स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर 2025 महिलांमध्ये. आता बीबीसी स्पोर्ट्स वुमन कोण ठरलेले आहेत, तर मनू भाकर याच ठरलेले आहेत. पुढचा 10वा प्रश्न आहे, देशातील कोणते विधानमंडळ हे भाषांतराची सेवा देणारे पहिले विधानमंडळ ठरलेले आहे, तर पर्याय ड उत्तर प्रदेश हे विधानमंडळ भाषांतराची सेवा देणारे पहिले विधानमंडळ ठरलेले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री आहेत. आनंदीबेन पटेल कोण आहेत, राज्यपाल आहेत. पुढचा 11वा प्रश्न आहे, भारतातील पहिले खाजगी सुपरसोनिक रेजिमेंट इंजिन तेज हे कोणी लॉन्च केलेले आहे, तर पर्याय ब हायप्रिक्स याने बघा भारतातील पहिले खाजगी सुपरसोनिक रेजिमेंट इंजिन तेज हे लॉन्च केलेले आहे. पुढचा 12वा प्रश्न आहे, केंद्र सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन यांना किती वर्षे मुदतवाढ दिलेली आहे, तर सध्याचे जे काही केंद्रीय मुख्य आर्थिक सल्लागार आहेत बघा, तर व्ही नागेश्वरन यांना बघा अजून 2 वर्ष मुदतवाढ दिलेली आहे. पर्याय ब योग्य उत्तर असणार आहे 2 वर्ष. पुढचा 13वा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचे उद्घाटन कोठे करण्यात आले, तर पर्याय ड नवी दिल्ली या ठिकाणी भारताच्या पहिल्या ओपन एअर आर्ट वॉलचे म्युझियम ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. पुढचा 14वा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय विद्यार्थ्याने मेमरी लीग 2025 विश्व विजेतेपद जिंकलेले आहे, तर पर्याय अ विश्व राजकुमार याने बघा मेमरी लीग 2025 विश्व विजेतेपद जिंकलेले आहे. पुढचा 15वा प्रश्न आहे, ऑलिम्पिक जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025 ह्या कोठे आयोजित करण्यात आलेल्या आहेत, तर पर्याय ब इटली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत ऑलिम्पिक जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025. पुढचा 16वा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय महिलेची टाइम मासिकने वुमन ऑफ द इयर 2025 यादीमध्ये निवड केलेली आहे, तर पर्याय क पौर्णिमा देवी बर्मन ह्या बघा आसाम राज्यातील आहेत बघा, आसाम राज्यातील, आणि यांची बघा टाइम मासिकने वुमन ऑफ द इयर 2025 यादीमध्ये निवड केलेली आहे. पुढचा 17वा प्रश्न आहे, दिल्लीच्या गृहमंत्रीपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे, तर पर्याय ड आशिष सूद हे बघा दिल्लीचे गृहमंत्री असणार आहेत. विजेंद्र गुप्ता हे दिल्लीचे विधानसभेचे अध्यक्ष असणार आहेत. विधानसभेचे अध्यक्ष कोण असणार आहेत, तर विजेंद्र गुप्ता. रेखा गुप्ता ह्या 4थ्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत दिल्लीच्या. कोण, तर रेखा गुप्ता. आतिशी मार्लेना ह्या 3ऱ्या होत्या, आता 4थ्या बनलेल्यात रेखा गुप्ता. त्यानंतर आतिशी मार्लेना ह्या कोण बनलेल्या, तर बघा विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या कोण बनलेल्या, तर आतिशी मार्लेना दिल्लीच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या. सर्व 4 महत्त्वाचे ऑप्शन जे आहेत बघा, तर ते आपण इथे कव्हर केलेत. पुन्हा एकदा सांगतो, आशिष सूद हे गृहमंत्री असणार आहेत, आतिशी मार्लेना विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या असणार आहेत, रेखा गुप्ता 4थ्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत दिल्लीच्या, आणि विजेंद्र गुप्ता हे विधानसभेचे अध्यक्ष असणार आहेत. पुढचा 18वा प्रश्न, नुकतंच चर्चेत असलेल्या छावा या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत, तर पर्याय क लक्ष्मण उतेकर हे छावा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. जवळपास याने बघा 250 कोटी पार केलेले बघा. पुढचा 19वा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या फॉरेस्ट प्रोजेक्टला स्कॉच पुरस्काराने बघा गौरविण्यात आले, तर पर्याय ड नागालँड. तर नागालँड या राज्याच्या फॉरेस्ट प्रोजेक्टला बघा स्कॉच पुरस्काराने नुकतंच गौरविण्यात आलेले आहे. पुढचा 20वा प्रश्न आहे, जेव्हलिन अँटी टँक गाइडेड मिसाईल हे जेव्हलिन अँटी टँक गाइडेड मिसाईल हे जे काय आहे बघा, तर ते भारत कोणत्या देशाकडून विकत घेणार आहे, तर पर्याय अ अमेरिका या देशाचे आहे बघा जेव्हलिन अँटी टँक गाइडेड मिसाईल, आणि हे मिसाईल भारत अमेरिका देशाकडून विकत घेणार आहे. पुढचा 21वा प्रश्न आहे, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचा कितवा स्थापना दिन हा साजरा करण्यात आला, तर पर्याय अ 22वा. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचा 22वा स्थापना दिवस हा नुकताच साजरा करण्यात आला. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग याची स्थापना झाली होती 2004 साली. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर अंतरसिंह आर्य हे सध्याचे अध्यक्ष आहेत. पुढचा 22वा प्रश्न आहे, खजुराहो डान्स फेस्टिवल कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला, तर पर्याय क मध्य प्रदेश या राज्यामध्ये बघा खजुराहो डान्स फेस्टिवल हा नुकताच आयोजित करण्यात आलेला आहे.
पुढचा 23वा प्रश्न आहे, IDBI बँकेचे MD आणि CEO कोण बनलेले आहेत? तर पर्याय क राकेश शर्मा हे बघा IDBI बँकेचे MD आणि CEO बनलेले आहेत. पुढचा 24वा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कोणत्या ठिकाणी होत आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी होत आहे. नवी दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले असून हे जे काही 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे बघा, तर त्यामध्ये महाराष्ट्राचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गाणाऱ्या शमीमा अख्तर ह्या कोणत्या ठिकाणच्या रहिवाशी आहेत? जे काही नवी दिल्ली या ठिकाणी बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे बघा, तर त्या संमेलनामध्ये शमीमा अख्तर यांनी बघा महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायले असून ते बघा पर्याय क काश्मीर या ठिकाणच्या रहिवाशी आहेत. बघा काश्मीरच्या रहिवाशी आहेत. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता याबद्दल थोडीशी महत्त्वाची माहिती पाहूया जी आपण आतापर्यंत कव्हर केलेली आहे. आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे. उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्ष कोण आहेत? तर बघा शरद पवार हे स्वागताध्यक्ष आहेत आणि याचे अध्यक्ष कोण आहेत? तारा भवाळकर या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न 20 ते 22 या दरम्यानचे आपण आज कव्हर केलेले आहेत. ते कसे वाटले कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. त्या ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच या ठिकाणी देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.